पक्षाने आदेश दिला तर यवतमाळ वाशीमधून लोकसभा लढण्यासाठी तयार आहे। मंत्री संजय राठोड यांनी लोकसभा लढवण्याचे संकेत दिलेत। इतर कोणता उमेदवार दिला तरी त्याला निवडून आणू असं संजय राठोड यांनी म्हटलं। तर मैं अपनी झांसी नहीं दूंगी असं भावना गवळींनी म्हटलंय। खासदार म्हणून कायम ठेवण्याचे शिंदेंनी आश्वासन दिलं होतं असं भावना गवळी यांनी म्हटलंय। दोन सर्वेमध्ये तुमचं नाव टॉपला होतं असं खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे। समजा पक्ष यशस्वीने आदेश दिला तर तुम्ही लोकसभा लढणार का? महायुतीचे जे उमेदवार ठरतील ते आमचे वरिष्ठ नेते ठरवणार आहेत। ते जे ठरवतील त्या संदर्भामध्ये एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्याला ज्याला कोणा मला असेल दुसऱ्याला असेल ज्याला ते म्हणतील लढायचे आहे तर ते लढतील। पहिली गोष्ट तर आम्ही 13 खासदार ज्यावेळेला आदरणीय शिंदे साहेबांसोबत गेलो त्यावेळेलाच आम्हा सगळ्यांना आश्वासित केलं होतं की या ठिकाणी तुम्हाला आम्ही कायम ठेवूया। पहिली गोष्ट त्याच्यामुळे माझी उमेदवारीच्या व्यतिरिक्त अशी उमेदवारी होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। कारण माझा क्लेम आहे, माझा दावा आहे, मी लगातार 5 वेळा निवडून आलेली आहे। महाराष्ट्रातली पहिली महिला आहे की मी कंटिन्युअसली निवडून येते। त्याच्यामुळे माझा दावा तर आहेच आणि म्हणून मी नेहमी म्हणते मेरी झांसी नहीं दूंगी। कोणाला म्हणण्याला काही अर्थ आहे असं मला वाटत नाही।